स्त्री, एक आई, जिचं नाव हिरकणी. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी एक गाव होते वाकुसरे. हे गाव रायगडावर राहणाऱ्या लोकांसाठी रोजच्या गरजेच्या वस्तू पुरवत असत. त्या गावातच एक गवळण राहत होती. तिचं नाव हिरकणी. ती रोज गडावर दूध विकण्यासाठी जायची. दूध घ्या, ताजं दूध घ्या, सगळे तिच्याकडून दूध घ्यायचे, कारण ती नेहमी आनंदी आणि हसरी असायची. पण एक दिवस असं झालं की हिरकणी थोडी उशिरा किल्ल्यावर पोहोचली. ती दूध विकत राहिली. दूध विकण्यात वेळ निघून गेला आणि काय झालं माहितीये? संध्याकाळ झाली, सूर्य मावळला, किल्ल्याचे दरवाजे धाड असा करत बंद झाले. हिरकणी धावत आली. अरे बाबा, दरवाजा उघडा ना, माझं बाल खाली गावात एकटेच आहे. ती विनवण्या करू लागली, हातापाया पडू लागला. पण पायरेकरी म्हणाले, राजा नाही, सूर्य मावळल्यावर दरवाजा उघडायचा नाही. हिरकणीचा चेहरा दुःखी व चिंताग्रस्त झाला. ती थोडा वेळ कासावीस झाली, विचारात पडली व ठामपणे म्हणाली, मी एक आई आहे, माझं बाल माझी वाट बघत आहे, मी काही करून खाली जाणारच. हिरकणी सायकल की काय झालं कुणास ठाऊक, मागचा पुढचा विचार न करता रात्रीच्या भीषण अंधारात रायगडाच्या एका कड्यावर येऊन पोहोचली. तो कडा फार भयंकर होता. खाली खोल दरी होती, जर मृत्यूची जर होती. हिरकणीने पदर खुपला आणि त्या जीव घेण्याकडे उतरण्याचा निर्णय घेतला, कारण सर्वत्र खोल दऱ्या, दाट झाडी झुडपे आणि त्या थंडार. पण बाळाच्या प्रेमापोटी या मातेने हा निर्णय घेतला. तिने कड्यावर उतरण्यास आरंभ केला. सभोवताली असलेले झाडं झुडपांनी तिच्या अंग खरचटून निघत होते. जोराचा वारा अंगाला झोंबत होता. पण हिरकणीला कशाची चिंता नव्हती. काळजी होती ती फक्त एकाच गोष्टीची, ती म्हणजे तिच्या बाळाची. आपल्या जीवाचं धाडस केलं हिरकणी ह्या भयंकर कड्यावर उतरून खाली पोहोचली. अत्यंत अवघड प्रवास करून शेवटी ती आपल्या घरी पोहोचली. घरी पोहोचताच तिने आपल्या बाळाला खुशीत घेतले. त्या बाळाच्या दर्शनाने या मातेला जो आनंद झाला तो जखमांच्या वेदनांपेक्षा कितीतरी पटीने जास्त होता. रायगडाचा भीषण कडा म्हणजे जणू यमराजाचीच पाठ होती. मात्र हिरकणीने आपल्या बलाच्या प्रेमापोटी हे असामान्य धाडस केले. हीच वार्ता दुसऱ्या दिवशी महाराजांना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना करताच त्यांना हिरकणीचं मोठं कौतुक वाटलं. ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी हिरकणीला गडावर बोलवले. हिरकणी गडावर आली. घडलेला सर्व प्रसंग तिने महाराजांना सांगितला. आपल्या बाळाला भेटण्याचा हा एकच मार्ग उपलब्ध होता हे तिने भीतीने महाराजांना सांगितलं. मग महाराजांनी हिरकणीचं मोठ्या कौतुकाने साडी चोळी देऊन गौरव केला आणि हिरकणी ज्या कड्यावर खाली उतरली त्या कड्याला नाव देण्यात आलं हिरकणी बुडी. हिरकणीची शौर्य गाथा आज देखील रायगडावर सांगितली जाते. एका आईचा आपल्या बाळावर प्रेम किती पारपट्याचं असतं हेच या मातेने जगाला दाखवून दिले.